आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। श्रीरामाचा 14 वर्षांचा वनवास संपला, पण 14 वर्ष झाले तरी मुंबई गोवा महामार्ग अद्याप बनलेला नाही असं म्हणत शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी संताप व्यक्त केलाय। शिवाय नुसते पाहणी दौरे करत चमकोगिरी करणाऱ्या कुचकामी रवींद्र चव्हाणांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या अशी ही मागणी केली आहे। नाही, फक्त चमकेगिरी करण्यापेक्षा शायनिंग मागण्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे। तिथे अजून अनेक पूल झाले नाहीत, अनेक ब्रिजेस झाले नाहीत। जे एका बाजूला रस्ता आहे त्याच्यामध्ये खड्डे आंबाई सगळे रस्ते आहेत, रस्ताच नाही आहे अशी अवस्था आहे। तर नुसती पाहणी नव्हे कशासाठी? खरं तर त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे। हा कुचकामी मंत्री आहे, मी डायरेक्ट सांगतोय आज युती असताना देखील, कारण कोकणवासियांचे हाल आम्हाला बघत नाही, कोकणाची माणसं आम्हाला जाब विचारतायत रामदास भाई तुम्ही काय करताय? आम्ही सहन किती, आम्हाला पण सहन मर्यादा आहेत। कित्येक वर्ष उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वात मंत्री होते, काय केलं? कधी कोणतं काम केलंय? एक काम करून दाखवलंय असं दाखवा ना। एक काम केलंय, मी हे काम केलंय 35-40 वर्षामध्ये। काय केलंय? काहीच कोकणासाठी केलं नाही। आणि मोठमोठ्या हुशाऱ्या करत असाल तर चालणार नाही। ते उद्धवजी होते, त्यांनी त्यांना फार महत्त्व दिलं, आता कोण महत्त्व देणारे राहिले नाहीत, विसरून जा आता ते सगळं। तर भाजपचे प्रवीण दरेकर सध्या आपल्या सोबत आहेत। प्रवीणजी, तुम्ही दोघांची वक्तव्य ऐकली असेल, काय म्हणायचं नेमकं रामदास कदमांना? मला वाटतं रामदास कदमांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी, ज्याने प्रदीर्घ काळ नेता म्हणून काम केलं, मंत्री म्हणून काम केलं, त्याने अशा प्रकारचं अपरिपक्व अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे त्या ठिकाणी त्यांच्या व्यक्तिमत्वाला, ज्येष्ठतेला शोभा देणारं नाहीये। आणि मग आरे आलं की आरेला कार्य त्या ठिकाणी मिळत असतं। आता तुम्हाला जे काय म्हणायचं होतं ते आपण त्या ठिकाणी पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर देवेंद्रजी किंवा एकनाथरावजी शिंदे यांच्या उपस्थितीत 4 भिंतीमध्ये बोलू शकत होतात। आपण पक्षाचे ज्येष्ठ नेते आहात, परंतु त्या ठिकाणी जाहीर प्रसार माध्यमात बोलायचं आणि सनसनाटी निर्माण करायची, अशा प्रकारचा रामदास कदम यांचा स्वभाव आहे हे दुर्दैवाने या ठिकाणी सांगावंसं वाटतंय। आणि त्याच्यामुळे या गोष्टी जाहीरपणे बोलून युतीमध्ये तणाव त्या ठिकाणी निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य येणं संयुक्तिक नाही। रवींद्र चव्हाणांनी काय केलं हे कोकण पाहतोय। बांधकाम मंत्री म्हणून कधी नव्हे एवढा निधी देऊन त्या विभागात गतीनं काम होतंय। आणि मग लेखाजोगा काढायचा तर सगळ्यांचा काढता येईल। आणि युतीची गरज केवळ आम्हालाच आहे आणि तुम्हाला नाही, युती तोडा, अशा आविर्भावात काय राहायचं कारण नाहीये। महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी त्या ठिकाणी महायुती आपण करतोय, त्याच्यामुळे आम्हाला युतीची गरज नाही, तोडून टाका वगैरे अशा प्रकारच्या धमक्या रामदास कदमांनी कृपया देऊ नये। कारण त्या ठिकाणी धमक्यांना कोणीच भीक घालत नाही। कल्याण डोंबिवलीच्या मतदारसंघामध्ये त्याचा अनुभव प्रत्यंतर देवेंद्रजींच्या सभेतल्या उत्तरानं ठाणे आणि महाराष्ट्राने पाहिलेला आहे। आणि त्याच्यामुळे रायगड आमचं होतं, रत्नागिरी आमचं होतं। अरे मग भाजपचं काय होतं? ठाण्यात भाजप होतं, नरेश म्हस्के आमदार झाला, भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला। अंधेरीला वायकरला केला, आमचे 3-4 ठिकाणचे आमदार होते। नाशिकला काय झालं, असं अनेक उदाहरणं देता येतील ना। त्याच्यामुळे उणी काढू नये। चौकटीत 4 भिंतीमध्ये त्या ठिकाणी जे काय असेल ते त्या ठिकाणी बोलावं आणि महायुतीत तणाव होणार नाही याची दक्षता सगळ्यांनी घ्यायला पाहिजे। आणि भारतीय जनता पार्टी पण कार्यकर्ते महाराष्ट्राच्या हितासाठी पक्षाच्या आदेशाने शिस्तीने काय बोलत नाहीत, याचा अर्थ कुणीही यावं आणि टपल्या मारावं, चोचा माराव्या एवढं पण आम्ही सहन करू शकत नाही। अगदी प्रवीणजी, मात्र युतीत तोडा, महायुतीत तोडा हे वक्तव्य किती संयुक्तिक आहे? नाही, तेच सांगतोय ना, युती तोडा। मग तुम्हाला युतीची गरज नाही का? महाराष्ट्राच्या जनतेला महायुती म्हणून अपेक्षा आहेत, त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरणार आहात का? त्याच्यामुळे मला वाटतं युतीची सगळ्यांना गरज आहे। एकोप्यानं महाराष्ट्राचं हित त्या ठिकाणी बघूया आणि युती तोडा। आज आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी नाराज आहेत ना, ज्या ठिकाणी तुम्हाला जागा जाणार आहेत, अजितदादांना जागा जाणार आहेत, त्यांनी काय करायचं? तरी आमचे कार्यकर्ते जनतेच्या भल्यासाठी पक्षाच्या आदेशानं
शिस्तीचं पालन करा नसल्यामुळे बोलत नाही. याचा अर्थ आम्ही काय बोलत नाही म्हणून त्या ठिकाणी आमचा दुर्बलपणा समजणार असाल, दुबळे समजणार असाल तर तेही आम्ही सहन करणार नाही. बरं प्रवीणजी, भाजपकडनं योगेश कदमांना सुद्धा अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय असाही त्यांचा आरोप आहे. नाही, मला वाटतं त्यांचं दापोलीचं राजकारण हम्म, हे व्यक्तिगत आहे आणि त्याचा राग हम्म. ते पक्षावर किंवा महायुतीवर त्या ठिकाणी काढताना दिसत आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं एवढ्या ज्येष्ठ नेत्यांनी समंजसपणाची भूमिका घेतली पाहिजे. बरं, दापोलीत भाजपची मदत नसेल तर काय होईल त्यांचं? त्याच्यामुळे मला वाटतं जबाबदारीनं बोललं पाहिजे. ते सिनियर नेते आहेत, माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे, झालं गेलं खूप झालं. त्या ठिकाणी आपण समंजसपणानं समन्वयातनं भूमिका घेत महायुती भक्कम करू आणि एकमेकांच्या विरोधात वक्तव्य आपली येता कामा नये. काय असतील तर चार गोष्टी चार भिंतीत आपल्या नेतृत्वात समवेत सोडू, अशा समंजसपणाने सगळ्यांनी काम केलं पाहिजे. पण प्रवीणजी, रामदास कदमांच्या वक्तव्याच्या आड तुम्ही शिंदे गटाचा पिच्छा सोडवण्याचा तर प्रयत्न करत नाहीये ना? नाही, म्हणजे मला कळलं नाही. एकीकडे शिंदे गटाचा पिच्छा सोडवण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यासाठी प्रयत्न होत आहेत आणि मग ही वक्तव्य समोर येत आहेत असंही म्हटलं जात आहे. तुमचं नाही, मुख्यमंत्र्यांशी मला काही कदमां संदर्भात बोलणं झालंय का? नाही, माझं मुख्यमंत्र्यांशी बोलण्याचा काय संबंध येतोय? मी बोलायचं तर माझ्या नेतृत्वाशी बोलेन. रामदास कदम बोललेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचं नेतृत्व शिंदे साहेब दखल घेतील. रवींद्र चव्हाणांची देवेंद्रजी दखल घेतील आणि दोघांची दखल देवेंद्रजी आणि एकनाथरावजी घेतील. बरं प्रवीणजी, एकीकडे हे जे वक्तव्य समोर येत आहे त्या वक्तव्यातनं युती तोडण्याचं वातावरण एकीकडे निर्माण होत आहे, तर हे निर्माण केलं जात आहे जाणीवपूर्वक असं तर नाही ना? नाही, अजिबात जाणीवपूर्वक नाही. काही वाचाळ कार्यकर्ते आणि नेते असतात, आपल्या वक्तव्यानं महायुतीवर काय परिणाम होईल याचा ते विचार करत नाहीत. त्यातनं आलेलं हे वक्तव्य आहे. अजिबात हे ठरवून किंवा युती तोडण्यासाठी किंवा शिंदे साहेबांच्या परवानगीने अशी वक्तव्य येत असतील, मला असं अजिबात वाटत नाही. पण मग या संदर्भात अजूनही शिंदेंनी काही कदमांना समज वगैरे दिली आहे असं काही समोर आलेलं नाहीये? नाही, मला त्याची कल्पना नाही. त्यांना दखल घ्यावीशी वाटली तर निश्चितपणे ते घेतील. पण इतक्या टोकापर्यंत जाणं किंवा युती तोडण्यापर्यंतची भाषा येण्यामागचं कारण काय? आणि तेही इतक्या ज्येष्ठ नेत्यांना जेवढं नाही, नाही आता एवढा हे मी काय कसं एकत्र काय काम केलं? सांगणार? जे बोललेत त्यांनाच विचारा ना. आमच्याकडून तर युती तोडण्याची भाषा होत नाही. आमचा कुठलाही कार्यकर्ता कुठलाही नेता त्यावर एक वाक्य बोलत नाही, कारण शिस्तीत घडलेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे बेशिस्तीची वक्तव्य तो करत नाहीये. आता जे वक्तव्य करतात त्यांनाच विचारा, तुमचं हे कशात ना आलं? तुम्हाला युती तोडायची आहे का? तोडायची असेल तर नेतृत्वाशी बोला, प्रसारमाध्यमांशी काय बोलता? बरं, तुमचं जे आता वक्तव्य ते भाजपची अधिकृत भूमिका आहे. मी भाजपचा प्रवक्ता आहे. आलेल्या वक्तव्यावर माझी प्रतिक्रिया आहे, ही भूमिका नाही. भूमिका आमच्या पक्षाचे नेतृत्व देवेंद्रजी आणि प्रदेशाध्यक्ष त्या ठिकाणी करतील. आम्हाला युती तोडायची नाही, पण सारखं जण युती तोडा कोण हुलकावणी मारणार असेल तर तेही आम्ही सहन करायला त्या ठिकाणी बसलेलो नाही. बरं, रवींद्र चव्हाणांबाबत अनेक वेळा तक्रारी येत आहेत. नाही, काम करणाऱ्याच्याच तक्रारी येत असतात ना. रवींद्र चव्हाण ज्या पद्धतीनं कोकणामध्ये काम करतायत, महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून काम करतायत, फळं लागलेल्या झाडावरच लोक दगड मारतात, वांजोट्या झाडावर थोडं मारतात. त्याच्यामुळे तक्रारी करणार, तक्रारी वाढणार. काम करणाऱ्याच माणसांच्या तक्रारी होत असतात ना. पण लोकसभेच्या वेळेला सुद्धा श्रीकांत शिंदेच्या संदर्भातनं काही चव्हाणांच्या तक्रारी समोर आल्या होत्या, जे शिंदे गटाकडून जास्त करून तक्रारी येतात. जिथे महाविकास आघाडी असते, जिथे महायुती असते, तिथे तक्रारी, तिथे कुरबुरी, एकमेकांच्या विषयी मतांतर असतात. पण याचा अर्थ त्या ठिकाणी समंजसपणे मार्ग काढून एकत्रित वाटचाल करायची असते. अशा प्रकारे टोकाच्या भाषा करायच्या नसतात. शेवटी श्रीकांत शिंदेना निवडून आणण्यासाठी रवींद्र चव्हाणांनी त्या ठिकाणी कष्ट घेतलेच ना. बरं, पण मग विरोधकांच्या तक्रारी येण्याऐवजी शिंदे गटाकडनं येणाऱ्या तक्रारी म्हणून तर नोंद घेतली जाते. शिंदे गटाकडनं तक्रारी येतात, या विरोधकांकडनं येणाऱ्या तक्रारी असल्या तर याची दखल शिंदे साहेबांनी घेतली पाहिजे ना. महायुती अबाधित राहावी, महायुतीमध्ये चांगलं
सौहार्दाचं वातावरण राहावं, तर त्यांच्या नेतृत्वानं काळजी घेतली पाहिजे. आता आमच्याकडे असं निराधार बेताल बोलतं का कोण? युतीवर कोण भाष्य करतं का? आमच्या कार्यकर्त्यांच्या काही भावना नाहीत का, मतं नाहीत का? पण जेव्हा पक्ष सांगतो तो पक्षाचा आदेश, पक्षाची शिस्त समजून आम्ही वागत असतो, काम करत असतो. तसंच अपेक्षित आहे ना. त्यांच्या नेतृत्वानं अशा लोकांना समज दिली पाहिजे. पण तुम्ही म्हणताय आता अशा धमक्या खपवून घेणार नाही, म्हणजे नेमकं काय करणार? नाही, सारखं उठसूट कोणी येऊन भाजपला युती तोडा अशा प्रकारे बोलत असेल तर शेवटी आमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांची पण मुस्कटदाबी आहे ना. बोलत नाही याचा अर्थ तुम्ही आम्हाला काही बोलणार, म्हणजे दुबळे एवढे आम्ही झालेलो आहोत का? आज भाजप राष्ट्रीय पक्ष आहे, केंद्रात सरकार आहे, आमच्या मोठ्या पक्षाच्या आधारानं राज्यात सरकार आलंय. एवढा असताना तुम्ही प्रत्येक वेळेला अंडर एस्टिमेट करणार आहात आणि आमचीच गरज आहे असं जर त्या ठिकाणी बोलणार असाल तर कसं काय जपून घेणार? बरं, महायुती अबाधित राहणार का येत्या काळात? नाही, 100% अबाधित राहणार. आमच्या पक्षाची, आमच्या नेतृत्वाची भावना ही आमच्या स्वतःच्या स्वार्थापेक्षा राज्याच्या हितासाठी महायुती एकत्र राहणं आवश्यक आहे. कारण आमच्या पक्षाचं ब्रीदवाक्यच आहे की देश प्रथम, राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि नंतर स्वतः. आणि त्याच्यामुळे राज्याचा विकास आणि हित हे आमच्या त्या ठिकाणच्या स्वतःच्या स्वार्थापेक्षा मोठं आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही काही टीका टिप्पण्या झाल्या ते आम्ही गिळत असतो आणि त्या ठिकाणी काम करतो. त्याच्या मागे विकासाचीच भावना असते. नक्कीच. धन्यवाद प्रवीण दरेकरजी, आमच्याशी बोललात त्यासाठी. तर प्रवीण दरेकर यांचं असं म्हणणं आहे की अशा कितीही वल्गना केल्या किंवा अशी कितीही भाषा वापरली, अंडर एस्टिमेट करण्याचा जरी प्रयत्न झाला तरी महायुती मात्र अबाधित आहे, अभेद्य आहे. आणि येत्या काळामध्ये अशा कितीही चुका झाल्या तरी सुद्धा आम्ही त्या गिळण्याचं काम करतो, असे त्यांनी म्हटलंय.